गुड मॉर्निंग फ्रेंड्स. येतोय आवाज? हो, ओके. आज अराउंड 10-15 लोकं आहेत, जॉइन करतायत. आपण वेळेचा रिस्पेक्ट करताना चालू करूया. 11 वाजलेले आहेत. आजचा जो टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यावर लास्ट सॅटर्डेला सेशन झालेले आहेत. हिंदीमध्ये झालेले आहेत. आजचं सेशन मराठीमध्ये असणार आहे. तर लास्ट वीकमध्ये मला खूप चांगला फीडबॅक आला हे सेशन्स कंडक्ट केल्यानंतर. सो मी म्हणजे बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं, की परत हे रिपीट होणार आहे का? तर त्यासाठी मी परत या सॅटर्डेला याच टॉपिकवर मी रिपीट सेशन ठेवलेलं आहे. आणि आजचा टॉपिक आहे हाऊ टू कम आउट ऑफ डेब्ट ट्रॅप. खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. बरेच लोकं म्हणजे या फील्डमध्ये काम करत असताना असं दिसून येतं, की बरेच लोकं डेब्ट ट्रॅपमध्ये म्हणजे लोन्स असतात, लोन बर्डन असतं त्यांच्यावर. तर त्यातनं कसं बाहेर यायचं हे प्रश्न येतात. तर त्यानुसार हे प्रेझेंटेशन मी बनवलेलं आहे. तर विथआऊट वेस्टिंग एनी फर्दर टाईम आपण चालू करूया. लोकं अजूनही जॉइन होतायत. तुम्हाला कुठचाही क्वेशन असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लगेच टाकू शकता किंवा सेशन संपल्यावर सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर आजचा जो वेबिनार आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे 4 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही होम लोन असेल तुमच्यावर तर ते तुम्ही लवकरात लवकर फिनिश करू शकता. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, की जनरली बऱ्याच लोकांना इन्सेंटिव्ह येतो किंवा बोनस येतो किंवा एल-आय-सी पॉलिसी मॅच्युअर होते. एक लंप सम अमाउंट येते. मग तेव्हा ते प्रीपेमेंट करतात लोनचं विथआऊट थिंकिंग. तर एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगणार आहे प्रीपेमेंट करायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि त्याचं एक कॅल्क्युलेटर पण दाखवणार आहे. आणि लास्ट तिसरी गोष्ट म्हणजे या वेबिनारमध्ये जर कोणी विचार करत असेल की मी घर घ्यायला पाहिजे का रेंटवर राहायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी बेस्ट वेबिनार आहे हा. कारण याच्यात तुम्हाला एक्झॅक्ट लॉजिकल आन्सर मिळेल की तुम्ही बाय केलं पाहिजे का रेंट वर घेतलं पाहिजे. आता पुढे जाण्याच्या अगोदर बरेच लोकं इथे नवीन आहेत, तर माझी ओळख नाहीये, तर मी शॉर्टमध्ये ओळख करून देतो. माझं नाव आदित्य पालव आणि मी या फायनान्शियल एडवायझरी फील्डमध्ये फ्रॉम 2017 आहे. अराउंड माझे 325 प्लस ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडिव्हिज्युअल क्लायंट्स आहेत. मोस्ट ऑफ देम फ्रॉम पुणे अँड मुंबई. करंटली मी 4.35 crore असेट मॅनेज करतो आणि माझं प्रोफेशनल मिशन आहे, की इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरना फायनान्शियली फ्री होण्यासाठी मदत करणे आणि त्यांना हॅपी रिच लाईफ लीड करण्यासाठी हेल्प करणे. तर आता मी इथे शब्द वापरलेला आहे हॅपी रिच. तर हॅपी रिचचा माझा अर्थ असा आहे, की अ, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. असं इमॅजिन करा, अ, पुढे जाण्या अगोदर जरा मला चॅट बॉक्समध्ये एकदा तुम्ही सांगितलं, की माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? तर बरं होईल. प्लीज चॅट बॉक्समध्ये टाका, की माझा आवाज व्यवस्थित येतोय का तुम्हाला? येस. तर पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. हॅपी रिच म्हणजे काय? तर इमॅजिन करा, अ, एक 15-20 20 वर्षापूर्वीचा काळ आणि इंडिया-पाकिस्तान वर्ल्ड कप क्रिकेट मॅच फायनल चालू आहे. आणि खूप एक्साइटेड आहोत. असं म्हणजे भारतामध्ये आपण एक्साइटेड असतो जर पाकिस्तान बरोबर मॅच असेल आणि ती वर्ल्ड कप फायनल असेल तर जबरदस्तच पर्वणीच असते. तर इमॅजिन करा, इंडिया-पाकिस्तान फायनल चालू आहे वर्ल्ड कप क्रिकेट मॅच आणि तुमच्या घरी एक ब्लॅक एंड व्हाईट टीव्ही आहे. छोटा टीव्ही आहे आणि ब्लॅक एंड व्हाईट टीव्ही आहे. तुम्ही बघताय आणि मॅच जशी-जशी पुढे जायला लागली असं कळायला लागलं, की आता भारत ही मॅच जिंकणार आहे. तितक्यात बाजूच्याच घरामध्ये राहणारा तुमचा मित्र येतो आणि तुम्हाला सांगतो, की "चल तू आमच्या घरी ये." सगळे आपण मित्रमंडळी जमलेलो आहोत. माझ्या घरी मोठा एल टीव्ही आहे. आता आता तुम्ही मला असं सांगू नका, की 15-20 वर्षापूर्वी एल टीव्ही नव्हता. इट इस जस्ट द एक्झाम्पल. तर तो मित्र येतो आणि म्हणतो, की आपण आपला ग्रुप जमलेला आहे माझ्या घरी आणि एल टीव्ही आहे माझ्याकडे मोठा. तर खूप मजा येईल. तू पण ये. तू पण जॉइन हो. आणि तुम्ही त्याचं इन्व्हिटेशन घेऊन लगेच त्याच्या घरी जाता. तुमचा पूर्ण मित्रांचा ग्रुप जमलेला असतो. एल टीव्हीवर मॅच दिसत असते. जसं काही जणू काही तुम्ही स्टेडियममध्येच बघताय आणि इंडिया मॅच जिंकत असते. ही सगळ्यात त्याच्यामधली पर्वणी असते आणि खूप मजा करता तुम्ही. आता हे एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया.
सेकंड एक्झाम्पल असं आहे की तुम्ही मॅच बघताय एलईडी टीव्हीवर, तुमचा पूर्ण ग्रुप आहे, इंडिया पाकिस्तानच मॅच आहे आणि इंडिया मॅच हरते. म्हणून तुम्ही काय करता, निराश होता आणि तुमच्या घरी जाता, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर बघायला सुरुवात करता मॅच. तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की जेव्हा अ, अ, तुमच्याकडे म्हणजे जेव्हा पैसे असतात आपल्याकडे आणि आपण लक्झुरीज बाय करू शकतो आपल्या लाईफ मधल्या, तेव्हा कदाचित आपल्या आयुष्यामधला आनंद आपण मल्टिप्लाय करू शकतो. पण जर बेसिकलीच तुमच्या सेकंड एक्झाम्पल मध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमच्या लाईफमध्ये समजा दुःख असतील कुठची, तर तुम्ही ती छोट्या स्क्रीनवर आल्यामुळे म्हणजे त्याची इंटेन्सिटी कमी केल्यामुळे ती दुःख कमी होत नाहीत. तर माझा पॉइंट हा आहे की लाईफमध्ये जास्त पैसे कमवणे महत्वाचं नाहीये. तर पैसा हा ऑक्सिजन सारखा आहे. जेणेकरून तुमच्या लाईफ मधले जे फायनान्शियल माइलस्टोन्स आहेत, उदाहरणार्थ रिटायरमेंट. समजा तुम्ही ठरवलंय 55व्या वर्षी रिटायर व्हायचं आणि तुमच्याकडे 55व्या वर्षी पुढची 40 वर्ष तुम्ही व्यवस्थित आरामात जगू शकता असे जर तुमच्याकडे पैसे असतील किंवा तुमच्या मुलाला अमेरिकेला शिकायला जायचंय आणि तुमच्याकडे त्याला अमेरिकेला पाठवायचे पैसे असतील किंवा तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये जग फिरायला जायचंय आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे असतील किंवा तुमचं गोल आहे की एक मोठं घर घ्यायचं आणि तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही नक्कीच हॅपी रिच म्हणजे हॅपी होऊ शकता लाईफमध्ये आणि त्यालाच हॅपी रिच असं म्हणतात. जास्त पैसे असणं महत्वाचं नाहीये, तर योग्य प्रमाणात आपल्या लाईफ मधल्या गोल्ससाठी पैसे असणं महत्वाचं आहे. तर ही डेफिनेशन आहे माझ्या मते हॅपी रिचची. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय ते कळेलच पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये. तर हॅपी रिच होण्यासाठी 2 बिलीफ्स महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट नेव्हर लेंड, नेव्हर बॉरो म्हणजे कधीही कोणाकडनं उधार घेऊ नका आणि कोणाला उधार देऊ नका. उधार देऊ नका याचा अर्थ मी असं सांगत नाही कोणाला मदत करू नका. पण जर तुम्ही फायनान्शियल मदत कोणालाही केली तर ते पैसे परत येतील अशी अपेक्षा ठेवू नका कधीच आयुष्यामध्ये. जर तुम्ही ती अपेक्षा ठेवलीत तर तुम्हाला दुःखी व्हायला होईल. तर नेव्हर लेंड, नेव्हर बॉरो हे हॅपी रिच माणसाचं एक बिलीफ आहे. आणि सेकंड बिलीफ फॉलो इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपल, नेव्हर चेज रिटर्न्स. आता सेकंड बिलीफच्या बाबतीत आज वेबिनार नाहीये. तर फर्स्ट गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. नेव्हर लेंड, नेव्हर बॉरो. इशिताजींनी सांगितलंय कि इंग्लिश हिंदी एक्चुअली इशिता जी मैंने जब इनवाइट भेजा था तो उसमें आप मेंशन किया था कि आज का वेबिनार मराठी में है क्योंकि इसके पहले वाला जो वेबिनार था सैटरडे को वो 2 टाइम हिंदी में हो चुका है। तो अगर आप कंफर्टेबल नहीं हो मराठी में तो आप यूट्यूब पे मैंने वीडियो डाला हुआ है। ये प्रेजेंटेशन के बाद मैं आपको पर्सनली फॉरवर्ड करूंगा व्हाट्सएप पे हिंदी प्रेजेंटेशन का वेबिनार का वीडियो। तो आप देख सकते हो। अगर आपको मराठी कंफर्टेबल है तो कंटिन्यू कर सकते हो। अ, अ, तर इथून पुढे आता नेव्हर लेंड, नेव्हर बॉरो ह्याच्यावर आपण विचार करूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे व्हाय यू शुड बी अ डेट फ्री म्हणजे लोन नसणं का महत्वाचं आहे? तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे की करंटली जे जगामध्ये चालू आहे इकॉनॉमिक्समध्ये किंवा म्हणजे तुम्ही बघितलं असेल 3 महिन्याचा लॉकडाऊन होता जगामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये आणि लाईफ म्हणजे गेल्या 100 वर्षामध्ये किंवा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम अशी इकॉनॉमी पूर्णपणे बंद होती. म्हणजे जगातला सगळ्यात मोठी स्लोडाऊन होता 1929 साली महामंदी असं म्हटलं जातं. त्यावेळी सुद्धा लॉकडाऊन वगैरे असं काही झालेलं नव्हतं. तर हे सगळ्यात फर्स्ट टाइम झालेलं आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक्स हे मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो, की अशा ठिकाणी पोहोचलेलं आहे, की इथून पुढे काय होणार आहे याच्याविषयी कोणालाच काही माहिती नाहीये. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, की आपण राहतोय VUCA वर्ल्डमध्ये. व्होलाटाईल, अनसर्टन, एम्बिग्युअस आणि कॉम्प्लेक्स वर्ल्डमध्ये आपण राहतोय. जिथे आपल्याला माहिती नाहीये पुढच्या 3-6 महिन्यामध्ये काय होणार आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फेब्रुवारी 2020 मध्ये आहात. फेब्रुवारी 2020 मध्ये कोणालाच माहिती नव्हतं, की 3-4 महिन्याचा लॉकडाऊन होईल. मुंबई रेल्वे बंद असेल. मार्च महिन्यामध्ये शेअर मार्केट 40% ने घसरेल आणि पुढच्या 4च महिन्यामध्ये तेवढीच मोठी रॅली शेअर मार्केटमध्ये येईल. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा भारतामध्ये प्रसार होईल, कोणालाच माहिती नव्हतं. पण असं झालेलं आहे आणि फेब्रुवारी 2020 मध्ये ज्यांचे जॉब रेस्टॉरंट इंडस्ट्रीशी रिलेटेड होते, ट्रॅव्हल टुरिझमशी रिलेटेड होते,
त्यांचे जॉब आज धोक्यामध्ये आहेत किंवा त्यांचे बिझनेस आज धोक्यामध्ये आहेत किंवा त्यांचं इन्कम आज स्टॉप झालेलं आहे. आय-टी फील्डमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट नाहीये. पण समजा पुढच्या 6 महिन्यामध्ये यूएस जर स्लो डाऊनमध्ये गेली, तर आय-टी फील्डमध्ये सुद्धा जॉब कट येऊ शकतो किंवा सॅलरी कट येऊ शकतो. त्यामुळे आपण जर आपल्यावर लोन असेल मोठ्या प्रमाणावर, तर आपली फायनान्शियल व्हलनरेबिलिटी खूप जास्त होते आजच्या जगामध्ये. जर तुम्ही डेट फ्री असाल, तर तुमच्याकडे एक 5-6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा एक लीवे असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता, की तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायचंय. याच्यासाठी आजच्या घडीला तुम्ही डेट फ्री असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड गोष्ट, जर तुम्ही डेट फ्री असाल तर तुमची हेल्थ चांगली राहील. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझ्या वडिलांची पिढी म्हणजे आपल्या सगळ्या वडिलांची पिढी आठवा. तेव्हा कदाचित फायनान्शियल सुबत्ता एवढी नव्हती किंवा आपल्या वडिलांपेक्षा आपण नक्कीच जास्त पैसे कमवतोय. पण तुम्ही बघू शकता म्हणजे माझ्या वडिलांच्या जनरेशन म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वडिलांच्या जनरेशनमध्ये जर एखाद्या व्यक्तीने 50व्या वर्षी फिएट किंवा अँबॅसेडर गाडी घेतली, तर असं म्हटलं जायचं हा फायनान्शियली सक्सेसफुल झालाय. पण आज जर 30व्या वर्षी 25-30व्या वर्षी तुमच्याकडे गाडी नसेल, तर कदाचित लग्न पण नाही होणार तुमचं किंवा घर नसेल तर लग्न पण नाही होणार. तर आजचं सुबत्ता तर नक्कीच वाढलेली आहे. पण त्याचबरोबर असं बघतो आपण की 35-40व्या वर्षी हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. कॅन्सर 35-40व्या वर्षी होतोय लोकांना. त्याच्यानंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर हे तर कॉमन झालेलं आहे. पण 20-25 वर्षापूर्वी असं नव्हतं. म्हणजे कोणालाही 60व्या वर्षी 55-60व्या वर्षी जर हार्ट अटॅक आला तर अर्ली डेथ झाली असं म्हटलं जायचं. पण आजच्या घडीला 30, 35, 40 हे कॉमन झालेलं आहे. तर हे का झालेलं आहे? तर लाईफमधल्या स्ट्रेसमुळे झालेलं आहे आणि स्ट्रेसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे लोन्स असणे आपल्यावर. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे, का तुम्ही डेट फ्री असला पाहिजे? तर आपण जे आपल्या लाईफमध्ये काम करतो, ते त्याचं मोटिव्हेशन असलं पाहिजे की पॅशन. म्हणजे माझ्या लाईफमधल्या पॅशन रिलेटेड जर मी काम करत असेल, तर नक्कीच मी लाईफ एन्जॉय करू शकतो. पण माझ्या डोक्यात जॉबवर जाताना किंवा बिझनेस सांभाळताना माझ्या डोक्यात जर हे थॉट्स असतील, की नेक्स्ट महिन्याचं मी बिल कसं भरू? या नेक्स्ट महिन्याचा ई-एम-आय मी कसा भरणार आहे? तर नक्कीच मी माझं काम एन्जॉय नाही करणार. आणि जर तुम्ही डेट फ्री असाल, तर तुम्ही तुमचं काम, लाईफ एन्जॉय करू शकता. फोर्थ पॉइंट आहे, की जर तुम्ही डेट फ्री असाल आज, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पुढे जाण्यावर असेल. तिथे कशा इम्प्रूव्हमेंट, इनोव्हेशन आणता येईल याच्यावर असेल किंवा कॉन्ट्रिब्यूट करण्यावर असेल, रादर दॅन मी नेक्स्ट महिन्याची बिल कशी पे करणार. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही काम केलंत, तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं, एन्जॉय केलं, तर तुमचं फ्युचर अर्निंग खूप जास्त वाढू शकतं. तर या 4 गोष्टींसाठी तुम्ही डेट फ्री असलं पाहिजे. आता मला एक मॅशमेलो टेस्ट नावाची एक टेस्ट असते. त्याचा एक मला तुम्हाला YouTube व्हिडिओ दाखवायचा आहे. तो तुम्ही बघा. त्याच्यानंतर आपण बोलूयाच, की मॅशमेलो काय असते तर वेस्टर्न वर्ल्डमध्ये म्हणजे युरोपियन देशांमध्ये मॅशमेलो नावाचं एक स्वीट असतं, जे लहान मुलांना खूप आवडतं. कँडी असते ती, जी लहान मुलांना खूप आवडते आणि ती म्हणजे ही टेस्ट काय केली जाते, की एका मुलाला एका रूममध्ये लॉक केलं जातं आणि त्याच्यासमोर मॅशमेलो कँडी ठेवली जाते 1 तासासाठी आणि त्याला सांगितलं जातं, "मी ही कँडी तुला देऊन जाणार. 1 तास जर तू ही खाल्ली नाहीस, तर 1 तासाने अजून एक कँडी देणार." तर ही अशी एक टेस्ट असते, ज्याच्यातनं काही मुलं ती 1 तासाच्या अगोदरच खाऊन टाकतात. काही मुलं 2 कँडी मिळणार 1 तासानंतर म्हणून न खाता असं थांबतात. तर त्याच्यावर ही टेस्ट आहे. तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. तो तुम्ही बघा. खूप मजा येईल आणि खूप शिकता येईल आपल्याला ह्या व्हिडिओमधनं. 1 मिनिटं मी तो चालू करतो पहिले. फक्त मला ह्याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये सांगा की आवाज येतोय का या व्हिडिओचा? Well, when you look at children and you look at all the different theories आवाज येतोय का जरा चॅट बॉक्समध्ये मला सांगा प्लीज. ओके. about what makes successful kids, you realize that almost all the theories are wrong because they haven't been verified. Like, for example, high IQ. You have a lot of high IQ people who become marginal members of society. And so, what is the one psychological test that correlates with success in life? And I found out that it's the marshmallow test. You get kids and ask them, "Do you want a marshmallow now?
or 2 marshmallows a few hours from now. And the kids that want the marshmallow now tend to be those that want shortcuts, those that don't want to do the hard work. They want the quick kill. They grab that marshmallow. But the other ones say, no, wait a minute. If I wait 2 hours, I can get 2 marshmallows. I can hold out. There's a pot of gold waiting for me. They're not going to take the shortcut. And so you say to yourself, well, that's a test for kids. But then you track them decade by decade by decade, and you find that they are more successful, they have a lower divorce rate, higher income, higher status in society, that don't want that simple payoff now, but are going to delay gratification into the future. And so I realized that that's the key to success in life, not just science, but in life. Don't take the shortcuts. But can it be taught? Well, part of it is your personality that is formed when you're very young. Okay, let's be very clear about that. But I think that, yes, I think that, for example, it turns out that if you do the same thing with poor children and the same thing with middle-class children, it turns out that poor children will, in general, go for the quick kill because they know that things disappear real fast. If there's money in the house, it's gone in the future. If you can show people that there is a pot of gold out there, that yes, you hold out, you go to college, you'll learn the discipline, there's a pot of gold out there. You can learn to appreciate that fact. What we have in the brain that is different from animals is we understand time. We understand the future. My grandparents came to California 100 years ago. But imagine, back then, life expectancy was 49 years of age. I mean, you were born, you had kids, and died. Life was a bitch. Now we have an increased lifespan. We have all the luxury goods. Instead of yelling out the window, which is what my grandparents did to communicate, we have the internet. And so when you look at it the long term, decade for decade, you realize the enormous progress that we've made. We constantly daydream, we scheme, we plot. We constantly think about what could be. Now let's do an experiment. Go home tonight and teach your dog the concept of tomorrow. Try it. Teach your dog the concept of tomorrow, the next week, the next year, and you realize you can't. Animals live in the present. And that's what I think intelligence is. Intelligence is being able to map the future, simulate the future. So if you get an experiment, people with low IQ and high IQ, put them in the same room, and you give them the same job, rob a bank. You'll find out that the low IQ people probably do a much better job of robbing a bank, plotting the bank robbery, than high IQ people who get all messed up with legal implications and stuff like that. The point is that you can have some very smart robbers because they see the future. And that's what we humans do that animals cannot. We constantly daydream. We constantly create worlds that don't exist. And to me, that's what intelligence is. Some people ask me, well, what is the meaning of life then? And I say to myself that if somebody gives you from up high the meaning of life, it's too easy. I mean, is that all? My attitude is that it's self-discovery. We have to reinvent ourselves, that we have to recreate ourselves, that the meaning of life is rediscovery. सो या व्हिडिओचा पॉइंट असा होता की जर तुम्ही ऐकलं असेल व्यवस्थित की याच्यामध्ये सांगितलं गेलं की माणसामध्ये एक ॲबिलिटी आहे टाइम अंडरस्टँड करण्याची जी कुठल्याच सजीव प्राण्यांमध्ये नाहीये आणि फ्युचर सिम्युलेट करण्याची ॲबिलिटी आहे. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो किंवा आपण प्लॅन करू शकतो की जर पुढच्या 5 वर्षामध्ये मला जर घर घ्यायचंय मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये, तर त्याच्यासाठी मला आजपासून काय करायचंय या गोष्टी मी सिम्युलेट करू शकतो. आणि लास्ट एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट होता, ते म्हणजे लाईफचा पर्पज आहे ते म्हणजे सेल्फ डिस्कव्हरी, की माझा जन्म या लाईफमध्ये म्हणजे का माणूस म्हणून का झालाय, याच्यात माझे एफर्ट्स असले पाहिजे, ह्याच्यात माझा फोकस असला पाहिजे, रादर दॅन नेक्स्ट महिन्याची बिले भरणं, EMI भरणं. याच्यामध्ये जर माझा मेंदू गुंतून राहिला तर नक्कीच मी सेल्फ डिस्कव्हरी नाही करू शकत आणि लाईफ एन्जॉय नाही करू शकत.
सो आता म्हणजे हा फिलॉसॉफी क्लास संपलेला आहे. आता ऍक्च्युली आपल्या आजच्या टॉपिकवर येऊया. कदाचित बोर झाला असणार तुम्ही, पण इथून पुढे खूपच इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन आणि लॉजिक तुम्हाला दाखवलं जाईल. फर्स्ट 3 पॉइंट जे मी तुम्हाला सांगितलेले त्याबद्दल. पुढे जाण्या अगोदर लोन म्हणजे काय हे याचं आपण समजून घेऊया. लोन म्हणजे काय असतं तर रेंटिंग अ फ्युचर इन्कम. म्हणजे जसं आपण बँकेकडे जातो, बँक आपला सिबिल स्कोअर चेक करते, इन्कम बघते लास्ट 3 वर्षाचं किती आहे आणि त्याच्यानुसार एक अमाउंट आपल्याला सँक्शन होते आणि त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करते. जसं आज जर मला घर घ्यायचंय रेंटवर, तर मला फक्त एक दर महिन्याला थोडीशी अमाउंट द्यावी लागते. त्याला आपण रेंट असं म्हणतो. सेम वे जेव्हा मी बँकेकडे मोठी अमाउंटसाठी जातो, तेव्हा बँक माझ्याकडनं इंटरेस्ट घेते. तर इंटरेस्ट आणि रेंट हे सेम आहेत. सेम गोष्ट आहेत इफेक्टिव्हली. पण जर तुम्ही बघाल, तर हा पॉइंट मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो, रेंटिंग अ फ्युचर इन्कम. लोनमुळे काय होतं, तुमची फ्युचर प्रॉडक्टिव्हिटी रिड्यूस होते. मानून चला की तुम्ही 30 वर्षाच्या आहात आणि तुम्ही 1 करोडचं होम लोन घेतलंय घर घेण्यासाठी आणि तुम्ही समजा आयटी फील्डमध्ये जॉब करताय. एक्झाम्पल आहे. 10 वर्ष काम केल्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट्स बनतात आयटी फील्डमध्ये. तुमचा अनुभव खूप चांगला होतो, नॉलेज चांगलं होतं आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की मी बिझनेस केला पाहिजे. आणि पण प्रॉब्लेम असा असतो बिझनेससाठी तुमच्याकडे कॅपिटल नसतं. कारण गेले 10 वर्ष तुम्ही लोन रिपेमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे रिपेमेंट केलेलं असतं. सेकंड गोष्ट अजून 10 वर्ष तुमची बाकी असतात लोनची. त्यामुळे जर बिझनेस चालला नाही, तर होम लोनचे ईएमआय कसे भरणार हा तुमच्या समोरचा प्रश्न असतो. ज्यामुळे काय होतं तर आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होऊन जाते. त्याच्यानंतर डिस्टर्ब फॅमिली लाईफ मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की कशा पद्धतीने स्ट्रेस असतो आणि माझ्या म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. डिस्टर्ब फॅमिली लाईफ म्हणजे काय? तर समजा माझ्या लाईफमध्ये माझा मूल आहे आणि 5-6, 7-8 वर्षाचा आहे आणि त्याला दुपारी माझ्याबरोबर क्रिकेट खेळायचंय. पण मला पुढच्या महिन्याचे होम लोनचे ईएमआय भरायचे आहेत आणि त्यासाठी मला जॉबवर जावं लागणार आहे किंवा त्याच्यासाठी मला एक मीटिंग अटेंड करावी लागणार आहे आणि मी माझ्या मुलाला कारण देतो, की अ, मी रात्री येऊन तुझ्याशी खेळेन आणि असं-असं इम्पोर्टंट काम आहे, त्यामुळे मी तुला आत्ता वेळ देऊ शकत नाही. पण मित्रांनो हीच अ, मा जर तुम्ही मला विचारलं तर ही एकदम ट्रॅजेडी असेल. कारण माझ्या मुलाला माझ्याशी दुपारी 3 वाजता खेळायचंय. पण मी त्याला काम म्हणजे कारण देतोय आणि त्याला वेळ देऊ शकत नाहीये आणि मी त्याला कारणं देतोय, की मी रात्री तुझ्याबरोबर खेळेन आणि इम्पोर्टंट आहे वगैरे. तर ही अशी जर सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये असेल, तर खरंच म्हणजे फॅमिली लाईफ ऑल्वेज डिस्टर्ब्ड असणार आहे. तर ते असू नयेत जर असं वाटत असेल तर लोन नसलं पाहिजे. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मगाशीच झालेलं आहे हे, की 30-35व्या वर्षी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आता कॉमन झालेल्या आहेत गोष्टी. आता पॉइंटवर येऊया आजच्या वेबिनारच्या, की लोनच्या ट्रॅपमधनं, डेटच्या ट्रॅपमधनं बाहेर कसं यायचं. त्या अगोदर समजून घेऊया. होम लोन जे असतं ते सगळ्यात कमी इंटरेस्टवालं लोन असतं. करंटली 6.75 टू 8% च्या रेंजमध्ये होम लोनचे इंटरेस्ट रेट आहेत आणि त्याच्यावर टॅक्स बेनिफिट असतो. जर टॅक्स बेनिफिट तुम्ही त्याच्यामधनं मायनस केला तर इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट 5.5 टू 6% च्या मध्ये येतो अकॉर्डिंग टू युअर टॅक्स लॅब. त्याच्यानंतर कार लोन हे साधारण 1 ते 1.5% जास्ती असतं होम लोनपेक्षा. एज्युकेशन लोन 10% असतं. पर्सनल लोन 14 टू 15% करंटली आहे. आणि क्रेडिट लोन्स हे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असतं, जे 30 टू 40% त्याचा इंटरेस्ट रेट असतो इयरली. जरा तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये टाका, की तुमच्या ज्यांच्यावर होम लोन किंवा कुठचंही लोन आहे, तुमचा इंटरेस्ट रेट किती आहे? हे जरा तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकलत तर सगळ्यांचा बेनिफिट होईल. कारण त्याच्यावरनं मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचंय. तर प्लीज तुम्ही टाकू शकता तर टाका चॅट बॉक्समध्ये तुमच्यावर कुठचं लोन असेल आणि त्याचा इंटरेस्ट रेट, करंट इंटरेस्ट रेट किती आहे? 8% बहुतेक होम लोनच असेल. अजून कोणी शेअर करू शकतं, तर मी पुढचं एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. आता डेट 8.25 एसबीआय होम लोन, पर्सनल लोन 12%. ओके. आता या डेट ट्रॅपमधनं बाहेर कसं यायचं? तर सगळ्यात 4 स्टेप्स आहेत त्याच्या. पहिली स्टेप या ट्रॅपमध्ये कधी फसूच नका. म्हणजे काय? तर जर तुम्ही होम लोन घेऊन मोठ्या घरात जात असाल किंवा होम लोन घ्यावं लागत असेल, तर त्यामागची बिलीफ तुम्ही असे समजलं पाहिजे, की तुम्ही लोन घेऊन
गोष्ट करताय याचा अर्थ तुमच्या मीन्सच्या पेक्षा जास्त राहण्याचा, म्हणजे चादर बघून पाय पसरावे असं म्हणतात, त्याच्यापेक्षा चादरीच्या बाहेर पाय पसरण्याचा प्रयत्न करताय असं मानलं जाईल. तर नेहमी आपल्या मीन्सच्या आतमध्ये फायनान्शियली राहायचा प्रयत्न करायचा. जर त्याच्या बाहेर जाऊन आपण राहायला गेलो तर नक्की आपण डेट ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यानंतर बरेचसे लोकं मी बघितलेले आहेत. मी आज अजूनपर्यंत 3 बिझनेस करून म्हणजे लोनवर घेऊनच बिझनेस केलेले आहेत आणि मी बऱ्याच त्याच्यामध्ये अडकलेलो सुद्धा डेट ट्रॅपमध्ये. पण माझे सर्कलमध्ये पण असेच बरेच लोकं आहेत जे लोन घेऊन बिझनेस करतात. पण मित्रांनो, मी तुम्हाला हे माझ्या वाचनांती आणि बऱ्याच लोकांना भेटल्याच्या नंतर आणि 15 वर्षाच्या एक्सपिरियन्सने हे सांगू शकतो, की जे सक्सेसफुल बिझनेसेस आहेत जगामध्ये, हे सगळे डेट फ्री आहेत. म्हणजे तुम्ही कुठचीही कंपनी काढा जी सक्सेसफुल आहे गेल्या 50-100 वर्षापासून. सगळ्या डेट फ्री कंपन्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर कुठचंच लोन नाहीये. तर जर तुम्हाला बिझनेससाठी लोन पाहिजे असेल, तर तुम्ही एक माइंडसेट हे करून घेतला पाहिजे, की तुमच्या आयडियामध्ये तेवढासा दम नाहीये किंवा तुमच्याकडे ॲज अ एंटरप्रेन्योर स्किल सेट नाहीये. तर तुम्ही रादर दॅन लोन मिळवण्यासाठी धडपड करण्यापेक्षा तुमची आयडिया कशी चांगली बनेल, ग्रेट आयडिया कशी बनेल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुमचा ॲज अ एंटरप्रेन्योर स्किल सेट कसा वाढेल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण आज या मार्केटमध्ये असे अनेक लोकं अवेलेबल आहेत, जे जर तुमच्याकडे ग्रेट आयडिया असेल किंवा स्किल सेट असेल, तर तुमच्यावर ते पैसे लावायला तयार आहेत. तर जर बिझनेससाठी लोन तुम्ही बघत असाल, तर नक्की तुम्हाला आयडिया आणि स्किल सेटवर प्रयत्न करायला पाहिजे. सेकंड स्टेप आहे, की तुमची जी लोन होम लोन्स किंवा लोन्स आहेत, त्याचं एक एक्सेल फाईलमध्ये व्यवस्थित मांडून घ्या तुम्ही. कुठचे लोन्स आहेत, कुठच्या टाइप्स आहेत, किती इंटरेस्ट रेट आहेत आणि तुमचा ॲज ऑन डेट आउटस्टँडिंग बॅलन्स किती आहे, टेन्युअर किती आहे, हे तुमच्याकडे लिस्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर या लोन्सचं एक अमॉर्टायझेशन शेड्यूल क्रिएट करा. अमॉर्टायझेशन शेड्यूल म्हणजे काय ते आता मी दाखवेनच तुम्हाला एक्सेलमध्ये. आणि चौथी स्टेप म्हणजे जे पण हायर इंटरेस्टवाले लोन आहेत ते सगळ्यात पहिले फेडून टाका. आता डेट बर्डन कमी करण्यासाठी 4 टिप्स आहेत. तर सगळ्यात पहिले ज्यांच्यावर मल्टिपल लोन्स आहेत, म्हणजे होम लोन आहे, पर्सनल लोन आहे, कार लोन आहे. तर एक होम लोनवर एक फॅसिलिटी असते जी बऱ्याच लोकांना माहिती नसते, की टॉप अप फॅसिलिटी आहे. आणि ती टॉप अपचा इंटरेस्ट रेट असतो तो होम लोनच्या इंटरेस्ट रेटवर एवढा असतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होम लोन चा इंटरेस्ट रेट सगळ्यात कमी आहे. पोस्ट टॅक्स 5.5 to 6% च्या मध्ये इंटरेस्ट रेट येतो त्याचा. तर होम लोनवर टॉप अप घेऊन तो टॉप अपने तुम्ही तुमचे कार लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग हे सगळे भरून टाका. हे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करू शकता डेट बर्डन कमी करण्यासाठी. आणि आता इथे ज्यांनी असं टाकलंय, की होम लोन 8.25 किंवा 8.5, 8 च्या वरती आहे, तर सगळ्यात पहिले सोमवारी तुम्ही जाऊन तुमच्या बँकेला कॉन्टॅक्ट करा. आज एस-बी-आयमध्ये बेस्ट इंटरेस्ट रेट 6.85 चा मिळतोय, 6.87 चा मिळतोय. तर ते तुम्ही बँकेबरोबर निगोशिएट करू शकता. 1% जरी तुमचा होम लोनचा इंटरेस्ट रेट कमी झाला, तर किती जास्त प्रमाणामध्ये पैसे तुमचे वाचतात हे तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचंय, होम लोन तुमच्यावर असेल तर तुमच्या बँकेला कॉन्टॅक्ट करून सोमवारी तुमचा इंटरेस्ट रेट कमी करून घ्यायचा आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये साधारण 2 ते 2.5% रेपो रेट कमी झालाय, त्यामुळे इंटरेस्ट रेट कमी झालेले आहेत सगळे. सेकंड स्टेप डेट बर्डन रिड्यूस करण्यासाठी तुमच्यावर जर क्रेडिट कार्डचा ओव्हरड्यू बॅलन्स असेल, म्हणजे क्रेडिट कार्डवर आउटस्टँडिंग पेमेंट बाकी असेल, तर बरेचसे क्रेडिट कार्ड कंपन्या म्हणजे उदाहरणार्थ एस-बी-आय कार्डवर एक फॅसिलिटी असते बॅलन्स ट्रान्सफर, जी तुम्हाला 60 डेज टू 180 डेज 0 इंटरेस्ट रेटवर लोन देते. म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर फॅसिलिटी देते. ते पैसे उचलून दुसऱ्या क्रेडिट कार्डमध्ये ज्याच्यावर बॅलन्स असतो तो नील केला जातो आणि तुम्हाला 60 ते 180 दिवसाचा पिरियड मिळतो. इंटरेस्ट फ्री पिरियड ज्याच्यामध्ये तुम्ही ते एस-बी-आय कार्ड्सला किंवा जी पण बॅलन्स ट्रान्सफर करणारी क्रेडिट कार्ड कंपनी आहे त्यांना रिपे करू शकता. तर ही गोष्ट करू शकता. बँकेबरोबर इंटरेस्ट रेटसाठी तुम्हाला हार्ड निगोशिएशन करायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक अलिखित नियम सांगतो. कसं असतं, जर तुमचं होम लोन आता 8% असेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं बँकेकडे तुम्ही गेलात आणि 6 होम लोन आहे 8.25% आणि करंटली एस-बी-आयचा बेस्ट रेट आहे 8.90. ऑफर देत आहे. तुम्ही मंडेला गेलात, तर एस-बी-आय तुम्हाला 6.90 100% ऑफर नाही करणार. ती तुम्हाला 7 किंवा 7.05% ऑफर करणार. तर यासाठी तुम्हाला त्या बँक मॅनेजर बरोबर निगोशिएट करावं लागणार.
तर ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा की निगोशिएशनने 0.10 0.15% जरी फरक पडला तरी तुमचं डेट बर्डन खूप कमी होऊ शकतं. कसं ते मी आता दाखवणारच आहे. इंटरेस्ट सायकल कशा फंक्शन करतात हे ह्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे आता ज्यांचे लोन्स असे 8.5 वगैरे आहेत किंवा 8च्या वरती आहेत, त्यांना हे माहिती पाहिजे होतं की गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये आरबीआयने रेपो रेट 2 ते 2.5% कमी केलेला आहे आणि जसा रेपो रेट कमी होतो तसा होम लोनचे रेट्स पण कमी होतात, लोनचे रेट्स कमी होतात. तर ते बँकेकडे जाऊन तुम्हाला कमी करून घ्यायला पाहिजेत. तर इंटरेस्ट रेटवर म्हणजे आरबीआय जी अनाउन्स करते एव्हरी 45 डेज नंतर आरबीआयची एक मीट असते. त्याच्यामध्ये ती रेपो रेट आणि सगळे रेट्स अनाउन्स करते. त्याच्याकडे तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. आता स्ट्रॅटेजीज जसं मी पहिल्याच स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं 3 गोष्टी आज मी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत इकडनं 1 तासाच्या वेबिनारमध्ये. तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे स्ट्रॅटेजीज टू पे ऑफ द होम लोन अर्ली. तर त्याच्यामधली स्ट्रॅटेजी नंबर 1 आहे की मी तुम्हाला एक फाईल शेअर करतोय. तुम्हाला एक्सेल फाईल दिसतेय का? जरा मला चॅट बॉक्समध्ये सांगा आणि मी जे तुम्हाला सांगतोय ते कनेक्ट होतंय का तुम्हाला? म्हणजे याविषयी जरा मला चॅट बॉक्समध्ये फीडबॅक दिला तर बरं होईल. म्हणजे बोर तर होत नाहीये ना तुम्हाला? येस. तर आता आपण बघतोय की स्ट्रॅटेजीज कुठल्या-कुठल्या आहेत. होम लोन लवकरात लवकर रिपे करण्याच्या दृष्टिकोनातनं. तर सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी आहे, की बऱ्याच लोकांना म्हणजे सगळ्यांनाच जे जॉब करतात, त्यांना वर्षातनं एकदा बोनस मिळतो किंवा बऱ्याच फील्डमध्ये इन्सेंटिव्ह दिले जातात. तर काय करायचंय तुम्हाला वर्षामधनं एकदा जो पण तुमचा ई-एम-आय असेल, तर एक ई-एम-आय एक्स्ट्रा पे करायचा वर्षामध्ये. म्हणजे जसं 12 महिन्यामध्ये 12 ई-एम-आय तुम्ही पे करता, तर 12 न करता 13 ई-एम-आय पे पे करायचे एका वर्षामध्ये. त्यामुळे कसा परिणाम होतो ते आपण बघूया. मगाशी एक मी तुम्हाला सांगितलेलं अमॉर्टायझेशन शेड्यूल. तर ह्याला असं म्हणतात हे हे असतं अमॉर्टायझेशन शेड्यूल ज्याच्यामध्ये डेट वाईज तुम्ही किती इंटरेस्ट पे केलंय, प्रिन्सिपल पे केलंय आणि ॲज ऑन डेट तुमचा आउटस्टँडिंग बॅलन्स किती आहे, हे तुम्हाला कळून येईल. तर आता एक एक्झाम्पल घेऊया. एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर 50 लाख रुपीज होम लोन आहे आणि करंट रेट आहे समजून चला 7.85%. 20 वर्षाचं लोन घेतलंय आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2020 पासून पेमेंट चालू होणार आहे रिपेमेंट. 41,000 चा ई-एम-आय आहे यांचा. आता असं मानून चला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार हा आय-टी फील्डमध्ये जॉब करणारा व्यक्ती आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये ह्याचा बोनस होतो. तर एप्रिल महिन्यामध्ये मानून चला की हा एक्स्ट्रा ई-एम-आय पे करणार आहे अराउंड 42,000 रुपीजचा, जो आपण जसं ठरवलंय वर्षामधनं एकदा. एप्रिल महिना 4था महिना वर्षाचा मी टाकलं. तर इथे मानून चला इथे इथे तुम्ही बघू शकता की म्हणजे माऊसचा टॅब तुम्ही बघू शकता. इंटरेस्ट किती वाचवला? 9 लाख रुपये इंटरेस्ट 9,62,000 रुपीज तो इंटरेस्ट वाचवू शकतो. जर वर्षामधनं एकदा एक ई-एम-आय एक्स्ट्रा रिपे केला तर. आता हे बघा जर ई-एम-आय त्याने रिपे मधलं एक्स्ट्रा ई-एम-आय जर पे नाही केला, तर त्याचं होम लोन संपणार आहे 2040 मध्ये आणि टोटल 1 करोड रुपीज म्हणजे 99 लाख रुपये टोटल पेमेंट करणार आहे. ज्याच्यामधलं 49 लाख रुपये हा त्याचा इंटरेस्ट असणार आहे. समजा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तो एक ई-एम-आय एक्स्ट्रा पे करतो. जर एप्रिल महिन्यामध्ये एव्हरी वर्षाच्या. इथे तुम्ही बघू शकता या अमॉर्टायझेशन शेड्यूलमध्ये प्रत्येक महिन्याच्या म्हणजे प्रत्येक वर्षाच्या अ, एप्रिल महिन्यामध्ये तो एक ई-एम-आय पे करणार आहे. 4थ्या महिन्यामध्ये. त्यानुसार त्याच्या तो जो 99 लाख रिपे करणार होता, ते रिड्यूस होऊन 89 लाख झाले आणि इंटरेस्ट 49 लाखचा पे करणार होता 20 वर्षामध्ये ते 39 लाख झाले आणि एस्टिमेटेड सेव्हिंग झाले 9,62,000 रुपीज. म्हणजे साधारण 10 लाख रुपये तो वाचवू शकतो वर्षामध्ये फक्त ॲडिशनल एक ई-एम-आय पे करून आणि त्याचं जे लोन आहे ते 2040 मध्ये कंप्लीट होणार होतं. ते साधारण 40 महिने त्याचे वाचले. तर ही एक स्ट्रॅटेजी आहे. सेकंड बघूया. तुम्हाला काही क्वेशन असतील ना, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता.
दुसरं एक अजून एक सेकंड स्ट्रॅटेजी बघूया. 4 स्ट्रॅटेजीज मी दाखवणार आहे. त्याच्यामधली सेकंड स्ट्रॅटेजी अशी आहे की प्रत्येकाला म्हणजे जे जॉब करतात त्यांचं प्रत्येकाला एव्हरी इयर सॅलरी हाईक होते. तर प्रत्येकाला एक माहिती असतं, मी ज्या फील्डमध्ये काम करतोय त्या फील्डमध्ये किती पर्सेंटचं मला इन्क्रिमेंट मिळणार आहे. ऑन एन एव्हरेज म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीचा एक रेट असतो. तर सेम केस आपण बघूया. 50 लाखाचं होम लोन आहे. 7.85% इंटरेस्ट रेट आहे. 20 वर्षाचं लोन आहे. 2040 मध्ये कंप्लीट होणार आहे. आणि 99 लाख टोटल पेमेंट करायचं आहे. इंटरेस्ट पेमेंट आहे 49 लाख रुपीज. आता काय करायचं या स्ट्रॅटेजीनुसार, एव्हरी इयर जसं तुमचं इन्क्रिमेंट होतं, समजा तुमच्या फील्डमध्ये 5% इन्क्रिमेंट आहे, तर एव्हरी इयर तुम्ही तुमचा ईएमआय 5% ने वाढवायचा. आता मानून चला की 5% ने तुम्ही वाढवलात ईएमआय. यावर्षी तुम्ही 41,000 रिपे करताय. नेक्स्ट इयर तुम्ही 41,000 प्लस 5%. त्याच्या नेक्स्ट इयर तुम्ही जी अमाउंट असेल त्याच्या 5% इन्क्रीज करत जाणार जसं तुमची सॅलरी वाढत जाईल. याच्यामुळे काय होणार, तर तुम्ही 20 वर्ष म्हणजे 240 महिने रिपेमेंट करणार होतात. ते रिड्यूस होऊन 149 मंथ्स म्हणजे 12 वर्षावर आलेलं आहे तुमचं ऑलमोस्ट. जिथे तुम्ही 99 लाख रिपे करणार होता, तिथे फक्त तुम्हाला 82 लाख रिपे करावे लागणार आहेत. जिथे तुम्ही 49 लाख इंटरेस्ट भरणार होता, तिकडे फक्त 32 लाखाचा इंटरेस्ट भरावा लागणार आहे. आणि तुमचे सेव्हिंग आहेत 17 लाख रुपयाचे आणि 2033 मध्ये तुमचं होम लोन रिपे होऊन जाईल. फक्त 5% इन्क्रीज केला तर. आता इथे म्हणून चला काही काही फील्डमध्ये 10% सॅलरी इन्क्रीज होते. तर इथे मी 10% टाकले. तर माझं जे 240 महिन्याचं होम लोन रिपेमेंट आहे ते रिड्यूस होऊन 117 महिन्यावर आलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष. 2030 पर्यंत संपून जाईल आणि माझी सेव्हिंग होईल 23 लाख रुपीज. तर ही सेकंड स्ट्रॅटेजी आहे. थर्ड स्ट्रॅटेजी आपण बघूया. एक प्रश्न अतुल यांनी विचारलेला, कॅन यू शेअर दिस एक्सेल फाईल बाय मेल? मी तुम्हाला याच्याविषयी सांगेन. ऍक्च्युली ही फ्री ऑफ कॉस्ट नाहीये एक्सेल फाईल. ह्याचं मी चार्ज करणार आहे. ते मी सांगेन तुम्हाला, एक ऑफर पण देणार आहे चांगली. कारण ह्याच्यानंतर पण जे मी कॅल्क्युलेटर्स दाखवणार आहे त्याच्यामध्ये बरीच जास्त मेहनत आहे. तुम्हाला असे रेडीली अवेलेबल नाही मिळणार हे असे कॅल्क्युलेटर. तर त्याच्यासाठी मी चार्ज करणार आहे. तर मी किती फी याची कॉस्ट आहे ते तुम्हाला सांगेन. आता थर्ड स्ट्रॅटेजी आहे की अॅन्युअल सॅलरी म्हणजे बिझनेस मध्ये जे जण लोक असतात त्यांच्या अॅन्युअल सॅलरी म्हणजे इन्कम असं फिक्स नसतं की एवढंच वाढेल वगैरे. तर मी माझ्या मनाशी एक अमाउंट धरायची की मी आज 41,000 चा ईएमआय भरतोय. तर एव्हरी इयर मी हा ईएमआय 2,000 ने वाढवेन किंवा 1,000 रुपयाने वाढवेन. अशी एक अमाउंट फिक्स करायची. ती जर मी केली तर त्याचा काय परिणाम होतो होम लोनवर ते बघूया. जसं आपलं जे लोन आहे 20 वर्षाचं 240 महिन्याचं 99 लाख टोटल पेमेंट, 49 लाख ईएमआय आहे आणि 2040 साली संपणार आहे. समजा या व्यक्तीने ठरवलं की मी वर्षाला 2,000 रुपयाने ईएमआय वाढवणार. म्हणजे यावर्षी 41,000, नेक्स्ट इयर 43,000, त्याच्या नेक्स्ट इयर 45,000, त्याच्या नेक्स्ट इयर 47,000. तर जे 240 महिने त्याला भरावं लागणार होतं ते रिड्यूस होऊन 157 मंथ्सवर येणार आहे. टोटल इंटरेस्ट सेव्हिंग होणार आहे ऑलमोस्ट 15,92,000 रुपये आणि 2033 मध्ये होम लोन रिपे होऊन जाणार आहे. फक्त 2,000 रुपये वाढवल्यामुळे. आता काही लोक म्हणतील एवढं मला पॉसिबल नाहीये. 1,000च रुपये मी वर्षाला वाढवू शकतो. 1,000 रुपये वाढवून सुद्धा साधारण 10,75,000 रुपये तो वाचवू शकतो आणि 2035 पर्यंत होम लोन रिपे होऊ शकतो. ही तिसरी स्ट्रॅटेजी आहे आणि चौथी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, जी माझे पर्सनल फेवरेट आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचंय, ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरलीत ना, तर तुम्हाला 3 बेनिफिट होणार आहेत. तर कुठचे बेनिफिट होणार आहे ती स्ट्रॅटेजी समजल्यावर तुम्हाला सांगतो. तुमचं जर 20 वर्षाचं लोन आहे ना, तर तुम्ही कधीच प्रीपे नाही करायचं हे लोन. पूर्ण 20 वर्ष चालवायचं हे होम लोन. सगळ्यात पहिले याचं कारण असं आहे, की होम लोनवर जसं तुम्हाला माहिती आहे टॅक्स बेनिफिट असतो. आणि जनरली आपलं जसं वय वाढत जातं, प्रोफेशनल एक्सपिरियन्स वाढत जातो, तसं तुमचं इन्कम वाढत जातं आणि तुम्ही हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाता. जर तुमच्याकडे हे होम लोन असेल, तुम्ही घेतलेलं असेल, तर तुमचा टॅक्स मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. म्हणजे 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असेल तर साधारण त्या 2 लाखाच्या अमाउंटवर
30,000 म्हणजे 60,000 रुपये वर्षाला तुमचे टॅक्स वाचू शकतात जर होम लोन असेल तर. त्यामुळे जेवढं होम लोन तुम्ही घेतलेलं आहे टेन्युअरसाठी तेवढ्या टेन्युअर ते चालू ठेवायचं या स्ट्रॅटेजीनुसार. आणि काय करायचं तुमच्या समजा 41,000 तुम्ही ईएमआय हे करताय प्रीपे पेमेंट करताय ईएमआय एव्हरी मंथ. याचा अर्थ तुमचं इन्कम हे 80,000 ते 1,00,000च्या मध्ये असणारच आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला बँक एवढं लोन देणारच नाही. आता जर तुमचं इन्कम 80,000 ते 1,00,000 रुपये आहे महिना, तर तुम्ही काय करायचंय 5,000 रुपयाची एसआयपी चालू करायची. म्हणजे तुमचा जो पण ईएमआय आहे त्याच्या साधारण 10-12% आसपास अमाउंटची एक एसआयपी चालू करायची. आणि ती 20 वर्ष चालवायची. म्हणजे जोपर्यंत होम लोन रिपे होत नाही तोपर्यंत चालवायची. एकदम ईझी गोष्ट आहे. ज्याचा पगार 1,00,000 वगैरे आहे त्यांच्यासाठी. त्याचा फायदा काय होतो? बघा, म्हणजे टोटल जी 20 वर्षामध्ये होम लोनचा इंटरेस्ट रेट पेमेंट केलेलं असतं 49 लाख रुपीज आणि 5,000च्या एसआयपीने जर 12% वर्षाला रिटर्न्स दिले, तर टोटल इन्व्हेस्टमेंट एसआयपी थ्रू जी होते त्याची व्हॅल्यू होते 49,95,000 रुपीज. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही जो इंटरेस्ट भरलाय, तो तुमचा ऑलमोस्ट सगळा 100% रिकव्हर झाला. या स्ट्रॅटेजीमुळे 3 फायदे. एक तर तुम्ही होम लोनवर जे टॅक्स बेनिफिट असतात ते जास्तीत जास्त पिरियड पर्यंत तुम्ही वाचवता म्हणजे टॅक्स बेनिफिट होतो. सेकंड गोष्ट 20 वर्षाच्या नंतर तुमचा इंटरेस्ट रेट जो तुम्ही भरलेला आहे तो पूर्णपणे तुम्ही एसआयपी द्वारे स्वतःकडे येतात. आणि थर्ड बेनिफिट म्हणजे 20 वर्षाच्या अंती पूर्णपणे तुमचं घर तुमच्या नावावर आहे. प्लस 50 लाख रुपये तुमच्याकडे एक्स्ट्रा आहेत, ज्याच्याने तुम्ही काही करू शकता लाईफमध्ये. म्हणजे तुमचे जे अदर फायनान्शियल गोल्स आहेत ते पण तुम्ही फुलफिल करू शकता. तर ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. पण काही लोकांना ही आवडत नाही कारण काही लोकांचं असं असतं की मी जेवढं लोन आहे ते लवकर फेडून टाकतो. कारण मला रात्रीची झोप येत नाही वगैरे असे. पण ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. तर अशा स्ट्रॅटेजीज आहेत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील याच्यावर तुम्ही आत्ता विचारू शकता किंवा वेबिनारच्या एंडला पण तुम्ही विचारू शकता. आता आपण पुढे जाऊया. 4 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगितल्या. ॲडिशनल ईएमआय वन्स इन अ इयर, इन्क्रीज अमाउंट बाय पर्सेंटेज ऑफ सॅलरी, इन्क्रीज ईएमआय अमाउंट विथ फिक्स अमाउंट आणि स्टार्ट अँड एसआयपी. या 4 स्ट्रॅटेजीज सांगितल्या. आता बऱ्याचदा असं कन्फ्युजन असतं लोकांच्या मनामध्ये. म्हणजे काही लोकांना बोनस येतो, इन्सेंटिव्ह येतो वर्षाला किंवा एल-आय-सी पॉलिसी मॅच्युअर येते आणि एक लमसम अमाउंट येते आणि जनरली लोकं होम लोन प्रीपे करून टाकतात. पण प्रीपे करायला पाहिजे की तेच पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, याचं एक कन्फ्युजन असतं. तर त्याच्यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे. तो मी तुमच्याशी शेअर करतो. त्याच्या अगोदर हां, तर तो कॅल्क्युलेटर शेअर करतो तुम्हाला दाखवतो मी. हा जरा थोडा टेक्निकल हे असणार आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलत तर तुम्हाला समजेल. एक मिनिट हां. जर तुम्हाला कळलं नसेल काही ना, तर क्वेशन विचारू शकता तुम्ही. हां. एक्सेल फाईल तुम्हाला दिसतेय ना आता? जरा चॅट बॉक्समध्ये टाका प्लीज. येस. तर आता हे जे कॅल्क्युलेटर आहे ते प्रीपेमेंट व्हर्सेस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय करायला पाहिजे, असं कॅल्क्युलेटर आहे. तर सेम एक्झाम्पल मानून चला 50 लाख रुपीज चं लोन आहे. 7% इंटरेस्ट रेट आहे. पुढच्या महिन्यापासून त्याचं रिपेमेंट चालू होणार आहे आणि 20 वर्ष म्हणजे 240 महिने रिपेमेंट होणार आहे. 93 लाख टोटल पेमेंट होणार आहे. त्याच्यामधले 43 लाख इंटरेस्ट आहे. आता असं मानून चला 1,00,000 रुपये समजा एक्स्ट्रा तुमच्याकडे आले, म्हणजे या व्यक्तीकडे आले. तर याने डिसाईड काय करायला पाहिजे? म्हणजे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत की रिपेमेंट केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी हा जो मी हायलाइट केलेला बॉक्स आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. स्लाइटली टेक्निकल आहे. जर तुम्हाला नाहीच समजलं, तर हे तुमचा जो फायनान्शियल ॲडवायझर असेल, म्हणजे तुम्ही ज्याच्या थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करता, त्याला तुम्ही ही एक्सेल फाईल दाखवू शकता.
तर या जे हायलाइट केलेला बॉक्स आहे त्याच्यात तुम्हाला 3 गोष्टी भरायच्या आहेत. एकदम रेडीली अवेलेबल आहेत Googleवर या 3 गोष्टी. तर पहिली गोष्ट म्हणजे करंट मार्केट कॅप. आता हे मार्केट कॅप वगैरे काय हे आजचा हे नाहीये म्हणजे विषय नाहीये. पण तुम्ही जर Googleमध्ये टाइप केलत, की करंट इंडियाज मार्केट कॅप एक्झॅक्ट असं टाकलं, तर तुम्हाला येऊन जाईल. करंट जर तुम्ही बघाल तर इंडियाची मार्केट कॅप आहे अराउंड 145 लाख करोड. तर मी इथे 145 टाकली. त्याच्यानंतर तुम्हाला Googleवर टाकायचं करंट नॉमिनल जीडीपी इंडियाचा. तो किती आहे? तर 208 लाख करोड हा करंट नॉमिनल जीडीपी आहे. हे मी फिगर टाकले. त्याच्यानंतर भारताची जीडीपी ग्रोथ नेक्स्ट 5 वर्षामध्ये किती एक्सपेक्टेड आहे? तर माझ्या मते 5% एक्सपेक्टेड आहे एव्हरी इयर ऑन इयर. म्हणजे जर तुम्ही गेल्या 10 वर्षात बघाल तर भारताची एव्हरी इयर जीडीपी ग्रोथ 6% एव्हरेज झालेली आहे. पण नेक्स्ट 5 वर्षामध्ये असं मानून चला की 5% ने जीडीपी ग्रोथ होईल. तर इथे तुम्हाला लास्टला एक नंबर येईल 8%. हा जो सीएजीआर मार्केट रिटर्न एक्सपेक्टेड इन नेक्स्ट 5 इयर्स हा 8% आला आणि तुमचा होम लोनचा इंटरेस्ट रेट आहे 7%. तर जेव्हा जेव्हा होम लोनच्या इंटरेस्ट रेट पेक्षा हा जो एक्सपेक्टेड रिटर्न्स इन नेक्स्ट 5 इयर्स हा रेट जेव्हा जास्ती असेल, तेव्हा तुम्हाला ब्लाइंडली म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे इन्व्हेस्ट करायचे मार्केटमध्ये पैसे. सरळ तुम्ही जे 1 लाख तुम्हाला आलेले आहेत ते तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणार. आता कुठे इन्व्हेस्ट करणार वगैरे हे तुमचा फायनान्शियल ऍडवायझर सांगेल. पण ज्यावेळी इथे जो आकडा असेल तो तुमच्या होम लोनच्या इंटरेस्ट रेट पेक्षा जास्ती असेल तेव्हा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. आणि ज्यावेळी रिव्हर्स असेल म्हणजे असं मानून चला की पुढच्या 2 महिन्यामध्ये मार्केट अजून वाढलं आणि हा जो करंट मार्केट कॅप टू जीडीपी आहे तो 160 लाख करोड झाला. तर इथे बघा नेक्स्ट आकडा चेंज झाला. नेक्स्ट 5 इयर्स मध्ये एक्सपेक्टेड रिटर्न्स आहेत 6% फ्रॉम द मार्केट आणि तुमचा होम लोनचा इंटरेस्ट रेट आहे 7%. आता रिव्हर्स झालेला आहे. होम लोनचा रेट जास्त आहे आणि तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न्स इन्व्हेस्टमेंट थ्रू कमी आहेत. तर तुम्ही डायरेक्ट प्रीपेमेंट केलं पाहिजे. इन्व्हेस्ट केले नाही पाहिजे. तर हे एक कॅल्क्युलेटर आहे ज्याच्यामधनं तुम्हाला कळू शकतं एक्झॅक्टली तुम्ही काय डिसाईड केलं पाहिजे ते. हे जे कॅल्क्युलेटर आहे ते एका थिअरीवर बिल्ड केलेलं आहे. त्याला मार्केट कॅप टू जीडीपी असं म्हणतात. आणि वॉरेन बिफेटचे जे फिल्टर्स आहेत इन्व्हेस्ट करण्याचे त्याच्यामधला एक वन ऑफ द फिल्टर आहे मार्केट कॅप टू जीडीपी. आणि मार्केट कॅप टू जीडीपी जे फिल्टर आहे तो इंडियन मार्केटला खूप व्यवस्थितरित्या लागू होतो. त्यामुळे हा इथे वापरलेला आहे. तर हा स्लाइटली टेक्निकल आहे. कदाचित बऱ्याच लोकांना हे कळलेलं नसेल. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वेबिनारच्या शेवटी तुम्ही मला विचारू शकता किंवा पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता मला, किंवा तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला जरी हा तुम्ही कॅल्क्युलेटर दाखवला त्याला पण इझी कळून जाईल. तर आता पुढे जाऊया आपण. आता शेवटच्या पार्टवर आलेलो आहे. ऑलमोस्ट आता फक्त 10 मिनिटं उरली आहेत प्रेझेंटेशनची. लास्ट 2-3 स्लाइड आहेत त्या मी दाखवतो. जर या वेबिनारमध्ये असे कोणी व्यक्ती असतील की जे विचार करतायत की पुढच्या 2 वर्षामध्ये घर घेऊ किंवा पुढच्या 6 महिन्यामध्ये घर घेऊ, तर त्यांच्यासाठी हा वेबिनार बेस्ट आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुम्ही बाय केलं पाहिजे या कॅल्क्युलेटरद्वारे की रेंटवर राहिलं पाहिजे. तर पुढे जाण्या अगोदर काही बेसिक्स मी तुम्हाला सांगू इच्छितो बाईंग अँड रेंटिंगच्या रिलेटेड. तर सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी इज नॉट युअर असेट. हे सगळ्यात मनामध्ये तुम्ही फिट करून घ्या. आपल्या आजूबाजूचे काका मामा आपले आई वडील हे नेहमी आपल्याला सांगत असतात की अरे ते रेंट कशाला भरतोस, रेंटने काय होतं तर मालकाच्या खिशात पैसे जात आहेत, त्याच्यापेक्षा तू ईएमआय भर आणि कधीतरी म्हणजे 15-20 वर्षांतर ते तुझं घर मालकीचं होईल आणि ते तुझं असेट होईल. तर हे तुम्ही समजून घ्या. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी म्हणजे मी ज्या घरामध्ये राहतो ही प्रॉपर्टी कधीच माझी असेट बनू शकत नाही. कारण असेटचं मिनिंग आहे अशी गोष्ट जी बाय केल्यामुळे माझ्या खिशामध्ये पैसे येतात. उदाहरणार्थ मी एक शेअर बाय केला रिलायन्सचा, जो मला एव्हरी इयर समथिंग डिव्हिडंड देतोय. म्हणजे काय, तर मी रिलायन्सचा शेअर बाय केल्यामुळे मला दरवर्षी माझ्या पॉकेटमध्ये एक डिव्हिडंड अमाउंट येते. तो माझा असेट झाला. पण जर मी एक घर बाय केलं आणि त्या घरामध्ये मी राहतोय, तर त्या घराला मी दर 3-4-5 वर्षांनी रंग काढणार, त्याचा रिपेअर मेंटेनन्स करणार, त्याच्यावर मेंटेनन्स भरणार दर वर्षाला, प्रॉपर्टी टॅक्सेस भरणार. त्यामुळे माझ्या खिशातनं पैसे जात आहेत. तर सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी ही आपली कधीच असेट नसते, तर लायबिलिटी असते. तर हे तुम्ही फिट करून घ्या मनामध्ये. सेकंड गोष्ट, रेंटल यील्ड इन इंडिया आर लोएस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे काय, तर मी एखादं घर घेतलं
मानून चला 1 करोडचं घर आहे आणि त्याचं मी रेंट भरतोय 20,000 रुपये महिना. तर भारतामध्ये म्हणजे मुंबई आणि पुणे आणि जर दिल्ली हे सगळ्यात प्राईम प्रॉपर्टी बघितल्या किंवा बंगलोर, तर तिथे रेंटल यील्ड हे फक्त 2% आहे. पण जगामध्ये जर तुम्ही कंपेअर केलं तर हेच रेंटल यील्ड साधारण 4, 5, 6% पण आहे काही-काही देशांमध्ये. तर रेंटल यील्ड सगळ्यात कमी आहे. जर तुम्ही असं मानून चालत असाल, की मी सेकंड होम घेतो आणि मग मी ते रेंटवर चढवेन आणि तिकडनं मला म्हणजे फायदा होईल. तर फायदा नाही होणार आहे. 2% इंटरेस्ट मिळणार आहे. त्याच्यापेक्षा तेच पैसे तुम्ही एफ-डी मध्ये गुंतवा. 5-5.5% तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. थर्ड गोष्ट, लास्ट 40 वर्षाची जर हिस्ट्री बघितली, तर असं बरेच मी एक्झाम्पल बघतो, की अरे 1990 मध्ये ₹90,000 ला घर घेतलेलं, आता त्याची व्हॅल्यू 1.5 कोटी, 1 कोटी रुपये झाली. तर दिसताना तुम्हाला 90,000 चे 1 कोटी झालेले दिसतायत. पण जर तुम्ही ॲक्चुअल कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं, तर हे साधारण 6% चे रिटर्न्स बनतात. 5 ते 6% चे रिटर्न्स. तर प्रॉब्लेम असा आहे, की जेव्हा आपण प्रॉपर्टी रिलेटेड रिटर्न्स कॅल्क्युलेट करतो, तेव्हा म्हणजे पटीमध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे 1,00,000ची प्रॉपर्टी 1 करोड झाली, म्हणजे 100 पट झाली. पण जेव्हा आपण इक्विटी म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडचे रिटर्न्स बघतो, तेव्हा आपण पर्सेंटेज टर्म्समध्ये बघतो. तर हा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. जर तुम्ही प्रॉपर्टीचे रिटर्न्स पर्सेंटेज टर्म्समध्ये बघितले, तर गेल्या 40 वर्षामध्ये मुंबईतल्या प्रॉपर्टीजने, प्राईम मधल्या प्राईम प्रॉपर्टीजने 5 ते 6% चे रिटर्न्स दिले, पोस्ट टॅक्स रिटर्न्स. हेच जर शेअर मार्केटचे गेल्या 40 वर्षाचे रिटर्न बघितले, तर 15, 16, 17% चे आहे. फोर्थ गोष्ट, लीगल स्ट्रक्चर इन इंडिया इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे एखादी जर प्रॉपर्टी लिगॅलिटीमध्ये अडकली, म्हणजे तुम्ही जर अडकला, तर तुमच्या 2 गोष्टी जाणार आहेत, पैसा आणि टाईम. त्यामुळे कारण लीगल स्ट्रक्चर इंडियामध्ये स्मूथ नाहीये आणि म्हणजे प्रॉपर्टी ही गोष्ट ही कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्या रिलेटेड असलेले लॉ. तर हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. 5वी गोष्ट म्हणजे रिट्स नावाचे एक इन्व्हेस्टमेंट टूल आलेलं आहे इंडियामध्ये. त्याचा फुल फॉर्म असा आहे, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. जसं म्युच्युअल फंड्स असतात, जे अंडरलाइनिंग शेअर्स बाय करतात. म्हणजे मला शेअर्स डायरेक्टली माझ्याकडे नॉलेज नाहीये बाय करण्याचे आणि सेल करण्याचे. तर मी म्युच्युअल फंड्सकडे पैसे देतो आणि एक स्लाइट फी असते ती मी भरतो आणि त्याच्या थ्रू इन्व्हेस्ट करतो. सेम वे डायरेक्ट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी रिटमध्ये इन्व्हेस्ट करतो. रिट्स हे जे पैसे त्यांच्याकडे गोळा होतात, ते रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याच्यामधनं जे इन्कम येतं ते आपल्याला म्हणजे ज्या इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना डिस्ट्रीब्यूट करतात. तर रिट हा राइट वे ऑफ इन्व्हेस्टिंग इन रिअल इस्टेट आहे, रादर दॅन मी डायरेक्ट प्रॉपर्टी घेणं. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा पॉइंट, घर तो जर तुम्ही घेणार असाल तर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्ट तुम्ही घेताय आणि मोस्ट ऑफ द लोक आयुष्यामध्ये एकच घर घेऊ शकतात. त्यामुळे घर घेणं हा लॉजिकल डिसिजन असायला हवा. बिलकुल इमोशन्स आणायला नको. कारण जेव्हा तुम्ही पैशाच्या बाबतीत इमोशन्स आणाल, तेव्हा तुमचं नुकसान होणार आहे आणि जेव्हा तुम्ही लॉजिक वापरणार आहात पैसे वापरताना, तेव्हा तुम्हाला फायदा होणार आहे. तर घर घेताना नेहमी लॉजिकली डिसाईड करा. इमोशनली बिलकुल डिसाईड करू नका. तुम्ही याचं एक्झाम्पल देतो मी. जेव्हा तुम्ही एक्सपेन्सिव्ह गोष्ट घेत असता, जसं की सोनं किंवा गाडी किंवा घर, तेव्हा जो सेलर असतो हा तुम्हाला नेहमी तुमच्या इमोशन्सशी खेळत असतो किंवा इमोशनल करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तुम्ही जर लॉजिकली विचार करायला गेलात तर कदाचित त्या गोष्टी तुम्ही बाय करणार नाहीत. त्यामुळे घर बाय करताना नेहमी लॉजिकली असायला पाहिजे. आता जो मी तुम्हाला कॅल्क्युलेटर दाखवणार आहे, बाय करायला पाहिजे का रेंट करायला पाहिजे? कधी बाय करायला पाहिजे, कधी रेंट करायला पाहिजे ह्याच्यावर येऊया. अ, एक मिनिट मी शेअर करतोय तो. जरा चॅटबॉक्समध्ये टाकू शकता का? तुम्हाला एक्सेल फाईल दिसते का ते? म्हणजे मला कळेल एक्झॅक्टली की तुम्हाला दिसतंय का ते? येस. तर ही या कॅल्क्युलेटरमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कळेल, की तुम्हाला बाय करायला पाहिजे एखादी प्रॉपर्टी की रेंटवर राहायला पाहिजे. आता हा जो हे दिलेला आहे, ग्रीन कलर दिलेला आहे, तो डेटा तुम्हाला भरायचा आहे. आता मानून चला की एक प्रॉपर्टी घ्यायला मी जातोय, तर मला डिसाईड करायचंय की ही प्रॉपर्टी मी बाय करू की रेंट करू? आता हे एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. माझं एक्झाम्पल आहे असं समजून चला. मी 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतो करंट. जी प्रॉपर्टी क्वेशनमध्ये आहे त्याची व्हॅल्यू आहे ₹1,20,00,000. 1 बीएचके आहे समजा.
तर 1,20,00,000 रुपीज प्राइस आहे आणि 20% साधारण ह्याच्यातले स्वतःचे पैसे घालावे लागणार आहेत आणि 20 वर्षाचा लोनसाठी मी बघतोय, विचार करतोय. करंट इंटरेस्ट रेट आहे 8%. हायपोथेटिकल एक्झाम्पल. असं मानून चालतोय, की ही मुंबईतली प्रॉपर्टी असल्यामुळे 5% मला प्राइस अप्रिसिएशन मिळेल प्रॉपर्टीमध्ये. त्या प्रॉपर्टीचा दर मंथली मेंटेनन्स आहे ₹2,600 आणि करंट रेंटवर जर मी ही प्रॉपर्टी घ्यायला गेलो, म्हणजे रेंटवर राहायला गेलो या घरामध्ये, तर ₹25,000 रेंट आहे. दरवर्षी तुम्हाला माहिती असेल 10% रेंट इन्क्रीज होतं आणि एक्सपेक्टेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे असं मानून चला, की मी हे या घरामध्ये घर विकत न घेता रेंटवर राहिलो. तर जे पण माझे पैसे वाचणार आहेत ते मी इन्व्हेस्ट केले. तर इन्व्हेस्टमेंटवर साधारण मानून चलूया 12% मला रिटर्न्स मिळणार आहेत. तर हा मी डेटा भरला. आता मला एक्झॅक्टली कळलं, की 20% डाउन पेमेंट म्हणजे मला ₹24,00,000 स्वतःचे अरेंज करायचे डाउन पेमेंट म्हणून. 96,00,000 रुपीजचं मला लोन मिळणार आहे आणि ₹80,000 माझा ई-एम-आय असणार आहे. आता सिनारिओ बघूया, जर हे घर मी विकत घेतलं, तर सिनारिओ काय होईल? तर माझा जो इंटरेस्ट रेट 8% आहे, तो इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट होणार आहे 6.4%. कारण मी 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतो. तर मला एक टॅक्स बेनिफिट मिळतोय याच्यावर. तर त्याच्यामुळे माझा जो टॅक्स बेनिफिट कॅल्क्युलेट केला, तर माझा इंटरेस्ट रिड्यूस होऊन 6.4% इंटरेस्ट असणार आहे. त्याच्यामुळे जो मी ₹80,000 ई-एम-आय भरणार होतो, तो रिड्यूस झाला 71,000 झाला. इफेक्टिव्ह ई-एम-आय मी म्हणतोय. म्हणजे भरायचे मला 80,000च आहेत. पण मला टॅक्समध्ये जो बेनिफिट मिळतोय, त्याच्यानुसार मला इफेक्टिव्ह ई-एम-आय होतोय ₹71,000. या 20 वर्षामध्ये टोटल इंटरेस्ट पे करणार आहे मी ₹74,000 या कॅल्क्युलेशननुसार आणि दर महिन्याला मला मेंटेनन्स भरावा लागतोय ₹2,600 आणि दरवर्षी तो मेंटेनन्स 5% वाढणार आहे, जशी प्रॉपर्टीची प्राइस वाढत जाईल. तसा मी 20 वर्षामध्ये ₹10,00,000 मेंटेनन्स भरणार आहे याच घरावर, जर मी घर घेतलं तर. कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी किती पडली मला? तर ₹1,80,000 म्हणजे टोटल मी जे घर विकत घेताना जे पैसे भरले, ई-एम-आय भरला, इंटरेस्ट भरला आणि जो मेंटेनन्स मी पेड केला, त्याचे मिळून ₹1,80,00,000 मी भरले. आता मानून चला ह्या घराची प्राइस वाढली 20 वर्षामध्ये 5%, 5% अशी करत-करत. तर त्या 20 वर्षानंतर या घराची प्राइस आहे ₹3,18,00,000. टोटल मी माझी कॉस्ट पडली ₹1,80,00,000. घराची व्हॅल्यू 20 वर्षानंतर आहे ₹3,18,00,000. नेट सेव्हिंग म्हणजे नेट गेन झाला माझा ₹1,37,00,000 जर मी हे घर घेतलं तर. आता सेम सिनारिओमध्ये जर मी रेंटवर राहिलो, तर बघा इफेक्टिव्ह मंथली रेंटल आहे ₹25,000. एक मिनिट. पण इथे किती घेतलंय? हां, ₹25,000. पण एच-आर-एचा जो बेनिफिट असतो, तो मी पकडला ह्याच्यामध्ये, तर माझं इफेक्टिव्ह मंथली रेंटल झालं ₹20,000. म्हणजे वर्षाचं झालं ₹2,40,000. टोटल मी 20 वर्षामध्ये रेंट भरला 1,37,000 सॉरी ₹1,37,00,000. दरवर्षी माझं 10% रेंट वाढत गेलं. इन्व्हेस्टमेंट डाउन पेमेंट म्हणजे हे मी घर रेंटवर घेतोय, तर मला डाउन पेमेंट करायचं नाहीये. तर ते डाउन पेमेंटचे पैसे आहेत ते मी इन्व्हेस्ट करून टाकले म्युच्युअल फंडमध्ये, असं मानून चला. त्या ₹24,00,000 जे मी डाउन पेमेंटचे इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्याची 20 वर्षानंतर व्हॅल्यू झाली ₹2,31,00,000. त्याच्यानंतर जो माझा ई-एम-आय ₹80,000 जात होता, त्याच्याऐवजी मी रेंट भरतोय ₹25,000. तर माझे जे पैसे वाचतायत ते जर मी एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्ट केले, तर एस-आय-पीची 20 वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट होते, व्हॅल्यू होते ₹3,57,00,000. आता एस-आय-पी मधली इन्व्हेस्टमेंट प्लस डाउन पेमेंट मायनस रेंट जे मी भरलंय, हे जर मी कॅल्क्युलेट केले, तर माझा टोटल नेट सेव्हिंग होतं ₹4,51,00,000. तर या केस सिनारिओमध्ये मी हे घर रेंटवर राहिलं पाहिजे. कारण माझं 20 वर्षांती जे सेव्हिंग होणार आहे ते खूप जास्त आहे कंपेअर टू जर मी घर बाय केलं. आता असं मानून चला, की या घराचं रेंट 25,000 नाहीये, 60,000 आहे. तर हाच सिनारिओ कसा चेंज होतो ते तुम्ही बघू शकता. जर मी घर घेतलं हे सेम सिच्युएशनमध्ये, तर माझं नेट सेव्हिंग ₹1,37,00,000 होणार आहे. पण जर या घराचं जर रेंट ₹60,000 असेल, तर माझं नेट सेव्हिंग निगेटिव्ह आहे. म्हणजे मी जास्त पैसे भरतोय. ₹41,00,000 निगेटिव्हमध्ये जातोय. तर या सिनारिओमध्ये मी हे घर
बाय केलं पाहिजे, ना की मी याच्यावर रेंटवर राहिलं पाहिजे. तर हा जो कॅल्क्युलेटर आहे तो तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की एखादी जी तुम्ही प्रॉपर्टी बाय करायला जाताय त्याच्यामध्ये तुम्ही रेंटवर राहिलं पाहिजे की ते घर घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे लॉजिकल डिसिजनवर, कन्क्लुजनवर तुम्ही येऊ शकता या कॅल्क्युलेटरने, रादर दॅन इमोशनली तुम्ही विचार करणार. आता ऑलमोस्ट संपलेलं आहे हे वेबिनार. याचा समरी आपण बघूया. 5 गोष्टी आपण शिकलो. कंपेअर बाय वर्सेस रेंट सिनारिओ जो मी तुम्हाला दाखवला जर तुम्ही घर घेणार असाल तर. सगळ्यात बेस्ट सिनारिओ कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे लॉजिकल डिसिजन कसं घ्यायचं या वेबिनार मधनं तुम्ही शिकला. जर तुम्ही लोन ट्रॅप मध्ये अडकलेले असाल तर सगळ्यात पहिली लोनची समरी क्रिएट करा. हाय इंटरेस्ट वाले जे लोन्स आहेत क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन हे पे ऑफ करून टाका. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा अमाउंट आली तर प्रीपे करण्या अगोदर प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर वापरून एक्झॅक्टली बघा की ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम प्रीपेमेंट करणं योग्य आहे का इन्व्हेस्ट करणं योग्य आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट नेव्हर लेंड नेव्हर बॉरो हे डोक्यात फिट करून घ्या. म्हणजे इथून पुढे तुम्हाला लाईफ मध्ये कधीच तुम्ही लोन ट्रॅप मध्ये सापडणार नाही. आता एका व्यक्तींनी मला विचारलेलं की हे कॅल्क्युलेटर्स तुम्हाला पाठवता येतील का? तर जरूर पाठवता येतील. प्रत्येकाची कॉस्ट ₹500 आहे प्रत्येक कॅल्क्युलेटरची. पण आजची ऑफर अशी आहे की ज्यांनी हे वेबिनार अटेंड केलेलं आहे त्यांना हे तिन्ही कॅल्क्युलेटर फक्त ₹500 मिळतील. तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर पिंग करू शकता जर तुम्हाला ही ऑफर अवेल करायची असेल तर. आता ह्याची कॉस्ट काय आहे तर तुम्ही इंटरनेटवर तुम्ही चेक करा किंवा कुठेही तुम्ही बघाल ना तर तुम्हाला असं एवढं डिटेलमध्ये कॅल्क्युलेटर मिळणार नाही ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट तुम्हाला फिगर्स मिळतील. आता तुम्ही असं मानून चला की ₹500 तुम्ही लाखो रुपये वाचू शकता जर एक्झॅक्ट माझ्याकडे प्लॅन असेल तर. प्लॅन हा नेहमी लॉजिकल असायला हवा आणि त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असायला हवं. हे कॅल्क्युलेटर्स तुम्हाला ते एक्झॅक्ट लॉजिक देतील. तुमचा जो लोन रिपेमेंटचा किंवा जे जसं तुम्ही डेट ट्रॅप मधनं बाहेर येणार आहे त्याच्या मागे काय कसा प्लॅन बनवणार अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेटर हेल्प करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर माझी मदत पाहिजे असेल की एक्झॅक्टली कुठची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे तुमच्या माइंडसेटनुसार. म्हणजे SIP केलं पाहिजे की पर्सेंटेज वाढवलं पाहिजे की काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. तर मी लोन रिस्ट्रक्चरिंग, अनालिसिस आणि रेकमेंडेशन म्हणजे आता समजा इन्व्हेस्ट करायचे पैसे तर कुठच्या फंडमध्ये केले पाहिजे किंवा SIP स्टार्ट करायचे 20 वर्षासाठी तर ती कुठच्या फंडमध्ये केले पाहिजे ह्याच्यावर सगळं जर माझी ऍडवाइस पाहिजे असेल तर मी ₹299 नॉर्मली घेतो. पण आजच्या वेबिनारसाठी ऑफर आहे $999. हे माझे चॅनेल्स आहेत. या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता. टेलिग्राम चॅनेल आहे, युट्यूब चॅनेल आहे आणि इथे तुम्ही मला फॉलो करू शकता आणि याच्यावर बरेचसे इन्फॉर्मेशन मी टाकत असतो. करंट सिनारिओ नुसार काही काही ज्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी असतात त्या तुम्ही हे करू शकता आणि या नंबरवर आणि ईमेलवर कधीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता आता तुमचा माईक ऑन करून किंवा चॅट बॉक्समध्ये. वेबिनार संपलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे मी आभार मानतो. तुम्ही मला 1 तास दिलात, ऐकून घेतलं आणि मी होप असं करतो की या 1 तासामधनं तुम्हाला नक्कीच काहीतरी एक चांगली गोष्ट, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील आणि त्या तुम्ही वापराल ज्याच्यामधनं तुम्ही लोनमधनं बाहेर येऊ शकता. अशा पद्धतीचे वेबिनार मी एव्हरी सॅटर्डे 11 वाजता ऑर्गनाईज करत असतो. फ्युचरमध्ये पण चांगल्या चांगल्या टॉपिक्सवर असणार आहे. तर याचा इन्व्हाइट मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवत जाईल. ते इन्व्हाइट जर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले तर मला जे माझं प्रोफेशनल मिशन आहे फायनान्शियल नॉलेज स्प्रेड करणे तर त्याच्यामध्ये मदत होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू इच्छितो की आज 137 कोटी पॉप्युलेशन आहे भारताची. त्याच्यामध्ये फक्त 2 कोटी लोक आज म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. एवढा कमी फायनान्शियल अवेअरनेस आहे. तर आज आपल्या प्रत्येकाचं ध्येय असं असलं पाहिजे की येणारा जो काळ आहे, जो अनसर्टन काळ आहे, त्याच्यामधनं जर मला फायनान्शियली सिक्युअर व्हायचं असेल तर मला इन्व्हेस्ट केले पाहिजेत पैसे. तर त्याच्यासाठी नॉलेज पाहिजे. तर नॉलेज स्प्रेड करणं हे आपलं काम आहे. तर थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट सॅटर्डेला पण एका चांगल्या विषयावर वेबिनार असणार आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता आणि जर क्वेश्चन नसतील तर मी एंड करतो हा वेबिनार आणि जर नंतर काही क्वेश्चन आले तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर. एक क्वेश्चन होता. हो, येस. नाव काय आपलं? अतुल पवळे.
हा येस बोला. तुम्ही तो REIT जो सांगितलात ना, हा त्याच्याबद्दल थोडस इलॅबोरेट करून सांगू शकाल? हो नक्की. माझे युट्यूब चॅनलवर मी REIT वर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो मी तुम्हाला शेअर करतो. पण तुम्ही क्वेश्चन विचारलेलाच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये अजूनपर्यंत 2च REITs चे IPO झालेले आहेत. एक तर एम्बसी चा REIT झालेला आहे आणि गेल्या महिन्यामध्ये माइंडस्पेसचा REIT झालेला आहे. REIT म्हणजे सिंपल आहे, म्युच्युअल फंड ऑफ रिअल इस्टेट. आणि याच्यामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो आणि ते पैसे इन्व्हेस्ट केले जातात वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये. ऍज पर इंडियन रेग्युलेशन हे जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यामधले 90% ऑफ द पैसे हे ज्या प्रॉपर्टीज हे आहेत म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेले आहेत, फुल्ली डेव्हलप किंवा ऑक्युपाईड आहेत, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात. या REIT जी कंपनी मॅनेज अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये नाही. 90% ऑफ द फुल्ली ऑक्युपाईड याच्यामध्ये म्हणजे किंवा कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टीमध्ये. सेकंड बेनिफिट याचा असा आहे, आज जर मी इंडिव्हिज्युअल लेवलवर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायला गेलो तर माझा प्रॉब्लेम असा आहे की ज्या ए ग्रेड प्रॉपर्टीज आहेत म्हणजे जे चांगल्या रेंटल जिथे मिळतं मला, कॉर्पोरेट जिथे येतात किंवा अशा ठिकाणी, त्याची तेवढी माझी फायनान्शियल कॅपॅसिटीच नाही रिअल इस्टेट घेण्याची. पण हे REIT अशामध्ये इन्व्हेस्ट करतात. तर तुम्ही माइंडस्पेस बघाल तर तिकडे ऑलमोस्ट त्यांचे 50% ऑफ द जे हे आहेत ऑक्युपंट्स आहेत ते फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत. त्याच्यामुळे IT मधल्या, त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे लॉंग लीज असतात त्यांचे आणि गॅरंटी असते की पैसे हे येणार, परत येणार, म्हणजे रेंटल यील्ड येणार. तर ज्या REIT मध्ये जे इन्व्हेस्ट करतो त्याचं जर यील्ड तुम्ही बघाल करंट तर साधारण 5-6% आहे. म्हणजे एक्सपेक्ट करू शकता. जिथे की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट केलं तर तुमचा यील्ड 2% असणार आहे. प्लस तुम्हाला मॅनेज करावी लागणार आहे ती प्रॉपर्टी. तर ह्याच्यात काहीच मॅनेज करायचं नाहीये, यील्ड जास्त आहे. प्लस अजून याचा एक बेनिफिट असा आहे, म्हणजे एक्झाम्पल देतो, एम्बसीचा IPO झालेला मार्च 2019 ला आणि आजपर्यंत त्याचं जे यील्ड आलेलं आहे ते साधारण 8% आहे. म्हणजे जो त्यांनी डिव्हिडंड दिलेला आहे तो 8%. प्लस त्याच्यामध्ये जे कॅपिटल अप्रिसिएशन झालेलं आहे ते म्हणजे 300चा IPO होता, तो आता 360-362 वर चालेल. तर कॅपिटल अप्रिसिएशन पण चांगलं आहे. आणि लास्ट बेनिफिट याचा असा की तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये इझिली विकू शकता. म्हणजे समजा मी 2 BHK घेतलाय, तुम्हाला विकायचा आहे, तर किती कठीण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण REIT मध्ये जर मी तेच पैसे घातलेले आहेत, ते मला पाहिजेत, तर 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत विकलेत सेकंडरी मार्केटमध्ये. तर हे सगळे बेनिफिट्स आहेत त्याचे. थँक्यू सर, थँक्यू. येस थँक्यू. येस. REIT मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट चेंज होत असते. जो फर्स्ट REIT होता एम्बसीचा त्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,20,000 रुपये होती. आणि करंट जो IPO झाला गेल्या महिन्यामध्ये माइंडस्पेसचा त्याच्यामध्ये 55,000 रुपये मिनिमम इन्व्हेस्टमेंट होती. त्याला म्हणजे स्लॅब आहे तेवढा हे आहे म्हणजे मिनिमम करावंच लागणार. येस, मिनिमम स्लॅब आहे तेवढा. येस. तो सेबीचेच गाईडलाईन आहे. कारण तो इट इज रिलेटेड विथ मार्केटच आहे का तो, म्हणजे बेसिकली IPO टाईपच आहे म्हणजे. मार्केट म्हणजे रिअल इस्टेट मार्केटशी रिलेटेड आहे. त्याचं इक्विटी मार्केटशी काय हे नाहीये त्याचं कनेक्शन. त्याचं कंट्रोल कोण करतं, सेबी करतं की REI? सेबी करते याला कंट्रोल, फुल्ली कंट्रोल्ड आहे. आणि ह्याची अमाऊंट, इनिशियल अमाऊंट जास्त ठेवलेली आहे कारण रिटेल इन्व्हेस्टर नको आहेत करंटली सेबीला याच्यामध्ये. अजून कसं अनफोल्ड होईल हे माहिती नाहीये. पण ऑल ओव्हर द वर्ल्ड उलटा सिनारी आहे. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड मी डायरेक्ट प्रॉपर्टी घेतली तर माझा यील्ड जास्त आहे रादर दॅन मी REIT थ्रू जाईन. पण इंडियामध्ये रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी असल्यामुळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये लिगल स्ट्रक्चर कॉम्प्लिकेशन बरेच इश्यू आहेत. तर REIT हा बेस्ट सिनारी आहे भारतीय ह्याच्यानुसार, कॉन्टेक्स्टनुसार. थँक्यू सर, थँक्यू. येस, थँक्यू. अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर मी क्लोज करतो आजचा वेबिनार. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ मला दिला. आणि येस, नाव काय आपलं? माझं नाव विकास अग्निहोत्री. विकासजी बोला. येस, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं तर फोनवर कॉन्टॅक्ट करायचं का सर? हो, फोनवर करू शकता ना तुम्ही, व्हॉट्सअपवर किंवा डायरेक्टली कॉल करू शकता, आपण बोलू शकतो. ओके, जो तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तो तुमचा फोन नंबर आहे? येस.
ओके, मी कॉल करतो तुम्हाला. येस, शुअर शुअर शुअर. साधारणतः तुमचं टायमिंग काय आहे? कधी ऑफिस टायमिंग मध्ये तुम्ही कॉल करू शकता. असं ओके. आणि जरी मी कॉल उचलला नाही तर तुम्हाला मी कॉल बॅक करेनच, काही प्रश्न नाही. आणि ऍक्च्युली मी ठीक आहे. तुम्हाला सांगू का, हे माझं प्रोफेशन आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन साठी सांगतोय की हे प्रोफेशन जरी असलं तरी मोर दॅन दॅट माझी ही पॅशन आहे. तर मला आवडतं हे फील्ड, त्यामुळे असं काय हे नाहीये की मी म्हणजे आवडतं मला म्हणजे या गोष्टी करायला. नाही, छान आहे. मी पण करतो, पण ते तुमचं कॅल्क्युलेशन हे चांगलं आहे आणि ऑप्शन्स तुम्ही जे घेतलेले आहेत आणि वर्किंग करून दिलेलं आहे हो. ते खूप चांगलं आहे. येस. सर्टनली तुमचं जे तिन्ही आहे ते पहिल्यांदा तुम्ही ऑफर जी दिली आहे ती मी सर्टनली तुम्हाला पेमेंट कसं करायचं? गुगल पेने? हो, गुगल पेने चालेल. मी तुम्हाला पाठवतो त्याचं. मला फक्त पिंग करा WhatsAppवर, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय करेन. करतो. मी केलेलं आहे तुम्हाला. येस, शुअर शुअर. येस. ओके. थँक्यू. आणि रमेश पाटीलजींनी एक सांगितलंय की हो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॅल्क्युलेटर बाय करण्यासाठी. WhatsAppवर मला पिंग करा. मी तुम्हाला गाईड पण करेन ते कसं वापरायला पाहिजे ते असं याच्यावर, आणि आपण बोलू शकतो जर तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती अजून पाहिजे असेल. थँक्यू व्हेरी मच. आजचा मी क्लोज करतो आणि YouTubeवर तुम्ही कनेक्टेड राहूच शकता. आणि मी तुम्हाला इन्व्हाइट पाठवत जाईन वेगवेगळ्या विषयांवर. ते तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये जर फिरवलेत तर अजून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. थँक्यू व्हेरी मच. मी क्लोज करतो आजचा वेबिनार. ओके. या, थँक्यू.